जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकत असाल किंवा नुकतंच तुम्ही ते कम्प्लीट केलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या जगात फक्त डिग्री असणं पुरेसं राहिलेलं नाही. खरं तर कारण काय तर ज्याच्याकडे स्किल्स आहेत, प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता आहे, तोच आज पुढे जाऊ शकतो. आज मी तुम्हाला सांगणार की इलेक्ट्रॉनिक्स फील्ड आणि सक्सेसफुल करिअर आणि इन्कम कशी तयार करायची याचे थोडेफार इन्फॉर्मेशन देणार आहे. आता रियालिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स फील्ड म्हणजे काय तर आता आजच्या जगात काय झालेलं आहे की इलेक्ट्रॉनिक्स शिवाय काहीच चालत नाही. तुमच्या हातात असणारा मोबाईल फोन आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आजकाल आलेले आहेत, ऑटोमेशन्स आहेत, रोबोटिक्स आहेत, आजकाल भरपूर सारे AI डिव्हाइसेस सुद्धा आलेले आहेत, स्मार्ट होम सिस्टम्स आहेत. हे सर्व गोष्टी इलेक्ट्रॉनिक्समुळेच चालतात. पण एक मोठा प्रॉब्लेम आहे, खूप सारे स्टुडंट्स असू द्यात हे फक्त काय करतायत तर थिअरी नॉलेज घेत आहेत, प्रॅक्टिकल नॉलेज नसते. म्हणून ज्यावेळी ते जॉब करायला जातात तेव्हा त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नसल्या कारणानं खूप साऱ्या अडचणी येत आहेत. आता स्टुडंटनी काय केलं पाहिजे यावेळी तर प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं पाहिजे. फक्त बुक वाचून काय होणार आहे ते काही चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, IC, रजिस्टर, ट्रान्झिस्टर, मायक्रो कंट्रोलर, PCB हे सर्व आहे ना एक एक करून तुम्ही वापरलं पाहिजे, हँडल केलं पाहिजे किंवा त्याचे छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवले पाहिजे. जसं की स्मॉल प्रोजेक्ट्स बनवू शकता. कोणते तर तुम्ही LED फ्लॅशर बनवू शकता, याची खूप आजकाल डिमांड आहे. पॉवर सप्लाय बनवू शकता, अँड्रिनोचे प्रोजेक्ट्स बनवू शकता, सेन्सर बेस्ड सर्किट सुद्धा बनवू शकता. असे छोटे मोठे जर तुम्ही प्रोजेक्ट जर बनवले तर तुमचं काय होईल त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याच्यामुळे काय होईल तुमचं नॉलेज सुद्धा गेन होईल. आता त्याचबरोबर तुम्हाला काय तर रिपेअरिंग स्किल शिकणं गरजेचं आहे. आजकाल इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगला सुद्धा खूप डिमांड आहे. जसं की तुम्ही मोबाईल रिपेअरिंग याच्यामध्ये पण मोठं करिअर करू शकता. PCB रिपेअर सुद्धा करता आले पाहिजेत, पॉवर सप्लाय रिपेअर करता आले पाहिजेत. तसंच इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्ससाठी म्हणजे की सर्व्हिसिंग इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. तिथं तुम्हाला रिपेअरिंग बद्दल नॉलेज खूप मिळतं आणि ही जर स्किल तुम्ही अडॅप्ट केली ना तर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. आता त्याचबरोबर तुम्हाला प्रोग्रॅमिंग हे सुद्धा शिकून घ्या. आजकाल इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रोग्रॅमिंग खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. जसं की अँड्रिनो आहेत, मायक्रो कंट्रोलर्स आहेत, एम्बेडेड सिस्टम्स आहेत. यांच्यासाठी आहे ना आपल्याला प्रोग्रॅमिंग शिकणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे ऑटोमेशन किंवा स्मार्ट डिव्हाइसेस आपण बनवूच शकत नाही. आता ऑनलाईन नॉलेज शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही YouTube, Instagram, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नॉलेज तुम्ही घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये त्या नॉलेजमधून तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स बनवू शकता, सर्किट्स बनवू शकता. त्याचबरोबर या सर्व करण्यासाठी तुम्हाला त्याच्यातून मदत होऊ शकते. त्यामुळे पर्सनल तुमच्या गोष्टी तिथं केल्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. आणि आजच्या जगात काय झालेलं आहे की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी आहे ना खूप मोठी संधी आलेली आहे की जो रोज सक्सेस म्हणजे काय झालंय की त्यांना सक्सेस मिळणार आहे आजच्या जगात की जे रोज काम करणार आहेत मित्रांनो.